आणि एक महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून एका वर्षात 43,000 कोटीचा खर्च झालाय। आरटीआय मधून ही माहिती समोर आली आहे। एप्रिल 2025 मध्ये सर्वाधिक 2.47 कोटी महिला या लाभार्थी होत्या। मात्र जून 2025 पर्यंत लाभार्थी आणि वितरित रकमेची संख्या सुमारे 9% घटली। निकषांच्या आधारावर 2.5 लाख महिला यातून वगळल्या गेल्या। त्यामुळे राज्याची सुमारे 340.42 कोटींची बचत झाली। आर्थिक अंदाज वित्त वर्ष 2025-26 साठी सरकारनं या योजनेसाठी 36,000 कोटी इतका निधी ठेवलाय। मात्र पहिल्या वर्षातील सरासरी मासिक खर्च 3,587 कोटी इतका होता। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या निकषांच्या आधारावर आणखी कमी न झाल्यास या योजनेच्या निधी वितरित करण्याचं राज्य सरकारसमोर मोठं आव्हान असेल। दरम्यान आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। बहिणींची संख्या कमी करण्याच्या ऐवजी सरकारने भ्रष्टाचारावर नियंत्रण आणलं आणि जो पैसा लिकेज होतोय भ्रष्टाचारामध्ये, ज्या प्रकारचा वेस्टेज होतो भ्रष्टाचारामध्ये, तो जर का कंट्रोलमध्ये आणला तर नक्कीच ही स्कीम चालू ठेवता येईल आणि याचा लाभ सरकारला सुद्धा त्यांच्या इलेक्शनमध्ये नक्कीच मिळेल। आणि म्हणून मला वाटतं की सरकारने जास्ती अग्रेसिव्हली फॉलोअप न करता, ही संख्या कमी न करता भ्रष्टाचारावर जास्ती नियंत्रण आणायला पाहिजे आणि तो तिथे जो पैसा वाचतो तो लाडक्या बहिणींकडे फिरवायला हवा। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट घेऊयात। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, तरतूद केला गेलेला निधी आणि खर्च होणारा निधी किंवा आवश्यक असलेला निधी यातली दरी मोठी आहे, ही भरून काढण्याचं सरकारसमोर कसं आव्हान असेल आणि त्यासाठी आता काय निकष लावले जातील? प्रज्ञा, ज्या प्रकारे जुलै 2024 मध्ये ही लाडकी बहीण योजना सुरू झाली, जी आकडेवारी आरटीआय मधनं समोर आली ती जुलै 2024 पासून ते जून 2025 ची आपण आकडेवारी पाहिली तर साधारणपणे 43,000 कोटी रुपये खर्च झालेत। म्हणजे जर महिन्याला आपण जर बघितलं तर साधारणपणे 3,587 कोटी इतका खर्च येतोय। आणि ज्या प्रकारे आपण बघितलं तर एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी होते, म्हणजे अर्ज टप्प्याटप्प्याने भरले जात होते आणि 2,47 महिला या लाभार्थी होत्या एप्रिल महिन्यामध्ये। आणि त्यानंतर काही निकष लावण्यात आले आणि स्क्रुटिनी करण्यात आली आणि त्यामध्ये साधारणपणे 9% घट, म्हणजे वितरणात सुद्धा आणि लाभार्थ्यांमध्ये सुद्धा 9% घट झाली आणि साधारणपणे 77,000 महिला या कमी झाल्या आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने आतापर्यंत 2.5 लाख महिला कमी झालेल्या आहेत। मात्र असं असताना सुद्धा जर आपण कपात जर बघितली तर साधारणपणे 340 कोटींची कपात होती, म्हणजे 43,000 कोटीतनं 340 कोटी हे कपात होतात आणि त्यामुळे आणखी आर्थिक निकष लावले गेले। आणि जर हे लाभार्थ्यांची संख्या कमी झाली तर जो वित्त अंदाज आहे, जे आर्थिक अंदाज आहे या वर्षाचा, तो साधारणपणे 36,000 कोटींचा आहे। तर त्यापर्यंत म्हणजे तो 36,000 कोटीपर्यंत राज्य सरकारला हे लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करता येईल। मात्र सध्या तर मोठं आव्हान दिसतंय, कारण साधारणपणे अजून जरी आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या जरी कमी झाली असली तरी 42,000 कोटीपर्यंत हा निधी वितरित करावा लागतोय। आणि त्यामुळे ज्या प्रकारे आपण बघतोय नवे नियम लावले जातात आणि या नियमांमध्ये जर लाभार्थ्यांची संख्या कमी झाली तर जे टार्गेट आहे 36,000 कोटींचं, ते 36,000 कोटींच्या टार्गेटपर्यंत राज्य सरकारला येता येईल।